ओके. तर मी परत एक वेळा रिपीट करते, की तुम्ही सगळ्यांचं या 18 डेज कोर्समध्ये स्वागत आहे. माझं नाव कृष्णप्रिया आहे आणि मी सुद्धा तुमच्यासारखी इस्कॉनशी जुडली होती. फर्स्ट टाईम कोर्स अटेंड केला होता. त्यानंतर मला सुद्धा इच्छा झाली, की मी कृष्णासाठी काहीतरी केलं पाहिजे, सर्व्हिस दिली पाहिजे. म्हणून मी ॲज अ व्हॉलंटियर इस्कॉन मंगलोरशी जुडली आणि त्यानंतर मला ही अपॉर्च्युनिटी भेटली, की मी ॲज अ टीचर इथे शिकवू शकेन. तर आता सगळ्यांनी आपलं इंट्रो द्यायचं आहे. जे इंट्रो देणार आहे, इंट्रोडक्शन देणार आहे आपलं, ते हँड रेज करू शकतात. ठीक आहे? येस. हरे कृष्णा अतुल प्रभूजी. हरे कृष्ण ताई. येस प्रभू. हॅलो. हां, येस प्रभू बोला. तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात? यस प्रभू. मी महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव मधून आहे. ओके. मी वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि एक वारकरी शिक्षण संस्था म्हणून आहे इथे संस्थांची श्री गजानन महाराज संस्थान शेगाव म्हणून. तर तिथे मी पण एक शिक्षकच आहे. अच्छा. व्हेरी नाईस प्रभू. तर तुम्ही हा कोर्स फर्स्ट टाईम अटेंड करीत आहात? हो ताई. याच्या अगोदर कुठे केला नव्हता. म्हणजे इथेच जे काही शिकलो क्लासेसमध्ये तेवढेच. बाकी ऑनलाईन क्लासेस वगैरे कुठे केले नाही. पहिली वेळच आहे. ओके प्रभूजी. थँक यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा वैभव प्रभू. हरे कृष्णा वैभव प्रभूजी. तुम्ही अनम्यूट करा. ओके. हरे कृष्णा सुजीत प्रभूजी. तुम्हाला तिथे ऑप्शन भेटेल अनम्यूटसाठी. तुम्ही त्यावर क्लिक करा. हरे कृष्णा अभि प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभू. आवाज येतोय माझा? हा येस क्लिअर आहे. माझं नाव अभिषेक मत्ते आहे. मी वाशिम जिल्ह्यामधून आहे. हॅलो. हा येस प्रभूजी येस. सध्या माझं ग्रॅज्युएशन चालू आहे बी फार्म मध्ये, बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये. थर्ड इयरला आहे मी. आणि ओके. माझं कर्मकांडामध्ये अध्ययन झालेलं आहे. म्हणजे मी कर्मकांड करतोय ग्रॅज्युएशन सोबत पण. आणि वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार पण करतोय. ओके प्रभूजी. थँक यू. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्णा आदेश प्रभूजी. हो एक सेकंड. हरे कृष्ण. आवाज येतो? हरे कृष्णा. हरे कृष्ण. येस प्रभू बोला. माझं नाव आदेश रमेशराव मेहर आहे. मी वर्धा जिल्ह्यातनं आहे आणि माझं प्रॉपर माझं बीई चालू आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि सोबत मला कर्मकांडात सुद्धा इंटरेस्ट आहे, बट मी स्वतःच्या घरचेच करतो. मी बाहेर आधी कधी केलेलं नाही. ॲज वेल ॲज माझं नवनाथ पारायण आणि गुरुचरित्र पारायण सुद्धा 3दा झालेलं आहे. आणि भगवद्गीता मी एकदा वाचली आहे, बट क्लासेस वगैरे मी पहिल्यांदा करत आहे. ओके प्रभूजी. थँक यू सो मच. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्णा यश प्रभूजी. हरे कृष्णा मॅडम. हरे कृष्णा. माझं नाव यश मराठे. मी धुळे जिल्ह्यातून आहे. शिरपूर ओके. तालुक्यातून. मी आता जॉब करतोय. मी भगवद्गीता पण नाही वाचलेली आहे. पहिल्यांदाच मीटिंग अटेंड करतोय. ओके प्रभूजी. थँक यू. हरे कृष्णा. हरे कृष्णा सुशील प्रभूजी. माझं नाव सुशील
भगवानराव कचवे. मी मूळचा परभणीचा. सध्या माझं मास्टर ऍग्रीकल्चर मध्ये चालू आहे आणि मी वाराणसी इथे असतो. ओके प्रभूजी, थँक यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके, तर काही जणांनी चॅट बॉक्स मध्ये आपलं इंट्रोडक्शन दिलं आहे. ठीक आहे. सुनील प्रभूजी, शुभम प्रभूजी, अनिकेत प्रभूजी, धीरज प्रभूजी, प्राची माताजी, चेतना माताजी, तर खूप जणांनी आपलं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. व्हेरी नाईस. तर भगवद्गीता बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? आता जसं की सगळ्यांना काही ना काही बेसिक नॉलेज असतो. ठीक आहे. कोणी भगवद्गीता बद्दल ऐकलं असेल किंवा कोणी काही बाहेरून ऐकलं असेल किंवा कधी काही वाचलं असेल किंवा फोनवर आपण पाहत राहतो, स्क्रोल अप करत राहतो. तर खूप सारे अशा गोष्टी आपल्याला भगवद्गीताशी रिलेटेड पाहायला भेटतात. तर एक्झॅक्टली काय आहे ना, भगवद्गीता हा असा ज्ञान आहे जो एक प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आपण म्हणतो की भगवद्गीता म्हणजे फक्त एक प्रकारे भक्ती करा किंवा एका प्रकारे देवाबद्दलच सगळं काही लिहून ठेवलंय असं नाहीये. तुमच्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि कसं आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे किंवा एका प्रकारे आपली लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे हे आपल्याला भगवद्गीतातून शिकायला भेटतं. आणि हे समजणं फार कठीण नाहीये. तर आज आपण आपल्या भगवद्गीतेचा फर्स्ट चॅप्टर कव्हर अप करणार आहोत. त्याआधी फक्त काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते, की हा जो कोर्स आहे हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारची यासाठी देणगी वगैरे द्यावी लागली नाही. त्यानंतर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल, जसं तुम्हाला आता क्विझेस सॉल्व्ह कराव्या लागतील. 18 चॅप्टर्सच्या 18 क्विझेस असतात. मी तुम्हाला लिंक ग्रुपवर शेअर करेल. त्यानंतर क्विझेस करताना जर तुम्हाला तुमचं रजिस्टर होत नसेल, तर तुम्हाला जर हा प्रॉब्लेम येत असेल क्विझेसमध्ये किंवा अन्य कोणताही टेक्निकल इश्यू असेल, तर तुम्ही ॲडमिनला कॉन्टॅक्ट करू शकतात. पण मात्र आम्ही तुम्हाला एक व्हॉलंटियर असाइन केला आहे. म्हणजे तुम्हाला उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत एक मेसेज येईल आमच्या स्वयंसेवकाकडून आणि ते तुमची मदत करतील. म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण असली तर ते तुमच्यासाठी अवेलेबल असतील, तर तुम्ही त्यांना ते विचारू शकतात. आणि जर तसं नाही जर तुम्हाला जमलं, तर तुम्ही आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. इव्हन मला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे? तर अजून एक गोष्ट की हा जो कोर्स आहे हा 18 डेजचा आहे. तर यात आपण 18 चॅप्टर कव्हर करणार आहोत. ठीक आहे? तर भगवद्गीताचे 18 चॅप्टर्स आहेत. आणि कसं आहे ना, की एका दिवसात एक चॅप्टर होणे म्हणजे 18 दिवसात पूर्ण भगवद्गीता समजून घेणे हे सोपं नाहीये. आणि 18 दिवसात भगवद्गीता पूर्ण आपण समजू शकत नाही. भगवद्गीताला पूर्ण समजण्याकरिता 1 वर्षाचा कोर्स असतो. पण आपण मात्र या प्रकारे समजून घेणार आहोत, की एक वेळा जर तुम्हाला चॅप्टर 1चं कोणी काही विचारलं किंवा तुम्हाला जर चॅप्टर 1 समजायचंय, तर तुमच्या लगेच लक्षात येईल, की हो चॅप्टर 1 मध्ये हे झालं होतं. म्हणजे एका प्रकारे आपण सगळा सारांशच कव्हर अप करणार आहोत. पण शॉर्टमध्ये. ठीक आहे? तर तुम्हाला एक सांगू इच्छिते, की हा कोर्स आपल्या मनात खूप वेळा येणार. सगळ्यांना सांगते आणि हा माझा सुद्धा एक्सपिरियन्स आहे. खूप लोकांचा असा मनात येतो, की मी हे कोर्स करेन किंवा मला जाणूनच घ्यायचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे माझ्या लास्ट बॅचमध्ये पण हेच झालं होतं, की आले होते स्टार्टिंगला 100 डिव्होटीज आणि शेवटच्या दिवशी फक्त 25 डिव्होटीज माझ्या क्लासमध्ये होते. तर मी हेच सांगू इच्छिते, की तुमच्या मनात खूप सारे विचार येतील, की नाही मी हे काय करते? मला हे कोर्स करायला नको. काय होणार आहे हे ऐकून माझं? तर ह्या सगळ्या गोष्टी मनात येतील. मन डायव्हर्ट होणार, की हे कोर्स आपण करायला नको. पण मात्र तुम्ही असा आज माझ्यासोबत एक संकल्प घ्या, की तुम्ही हा 18 डेजचा कोर्स संपूर्ण करणारच. ज्याला ऐकून घ्यायची इच्छा आहे, जो भगवद्गीतेला खरंच समजायला आला आहे, तर तो हा कोर्स मात्र पूर्ण करेल. इतकी मला गॅरंटी आहे.
आणि मी तुम्हाला व्यवस्थित शिकवेल. सगळं काही तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. काहीही प्रश्न असले तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे? पण मात्र एक आपण संकल्प आम्ही सगळ्यांना हे सांगतो, की एक संकल्प घ्या, की हो, मी हा कोर्स 18 डेज मी प्रेझेंट राहणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे, की आता 128 डिव्होटीज इथे आहे, पार्टिसिपंट्स इथे आहे. तर हे लास्ट चॅप्टर पर्यंत पाहिजे. ठीक आहे? कारण तुम्ही पाहू शकतात, की ग्रुपमध्ये 500 रजिस्ट्रेशन आहे. पण आता इथे मात्र 129 पार्टिसिपंट्स प्रेझेंट आहे. बघा ॲट लास्ट जर 10 पण डिव्होटीज असले, 10 पण पार्टिसिपेंट असले, तर मी शिकवते व्यवस्थित. पण मात्र तुम्ही लक्ष देऊ नये का. त्यानंतर थोड्या काही बेसिक रूल्स आहेत, की ग्रुपमधून कोणत्याच पार्टिसिपेंटला तुमचा पर्सनल मेसेज जायला नको. म्हणजे यू नो मिसबिहेव कोणासोबत व्हायला नको. ह्या बेसिक गोष्टी असतात. एक सेकंड मी चॅट बॉक्स थोड्या वेळ ऑफ करते. एक सेकंड द्या मला. आता सगळ्यांनी शांततेत ऐकावं आणि चॅटमध्ये काही टाकू नका. ठीक आहे? कोर्स झाल्यावर तुम्ही इंट्रोडक्शन देऊ शकता. मात्र आता तरी थोड्या वेळ चॅट बॉक्स आपण मध्ये काहीच टाकू नये, अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे? ओके. तर बेसिक ह्या गोष्टी असतात, की कोणी कोणाला पर्सनल मेसेज टाकू नये. ॲडमिनला सुद्धा तुम्ही काहीही पर्सनल क्वेशन विचारू शकत नाही. फक्त तुमच्या ज्या बेसिक भगवद्गीतेशी रिलेटेड किंवा टेक्निकल इश्यू काही असतील, तर ते तुम्ही विचारू शकतात. ठीक आहे? त्यानंतर तुमच्या मदतीसाठी आम्ही आहोतच. ॲडमिन्स आहेत आणि तुम्हाला एक व्हॉलंटिअर सुद्धा असाइन होणार. ते सुद्धा असतीलच. तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचं असं म्हणजे येणार नाही, की आम्हाला हे समजत नाहीये किंवा आम्ही कोणाकडे जायला पाहिजे मदतीसाठी, असा काही प्रश्न येणार नाही. आणि तुम्हाला सेशनमध्ये काही समजलं नाही आणि त्यावर आधारित काही प्रश्न असतील, तर तुम्ही सेशनच्या लास्टला ते विचारू शकता. ठीक आहे? तर आता मग आपण सुरू करूया आपल्या फर्स्ट चॅप्टरला. ओके. हरे कृष्णा. भूमिका माताजी येस, तुम्ही सुद्धा आपलं इंट्रोडक्शन देऊन द्या. येस. तर हरे कृष्णा एव्हरीवन. माझं नाव भूमिका आहे आणि मी इस्कॉनशी रिलेटेड फ्रॉम लास्ट 5 मंथ्स आहे. फर्स्ट मंथ आय वॉज लाईक मी तुमच्यासारखी शिकत होती आणि नंतर आय बीन व्हॉलंटिअरिंग फ्रॉम लास्ट 4 मंथ्स. आणि येस, सो तुम्हाला जर काही म्हणजे कोणताही क्विज नाहीतर लिंक डाऊट नाहीतर काही पण आलं, टेक्निकल इश्यू नाही तर व्हॉटएव्हर, तर आय एम द राईट पर्सन टू अप्रोच. माझ्याकडे तुम्ही मला मेसेज करू शकता आणि आय विल म्हणजे मी ट्राय करेन ते सॉल्व्ह करायचं. या हरे कृष्ण. Yes, thank you, Mataji. Hare Krishna. Now please share the screen. माताजी PDF शेअर करा. ठीक आहे. तर सेशन स्टार्ट होण्याच्या आधी मी प्रेयर्स करते. दररोज आपण ह्या प्रेयर्स करू आणि त्यानंतरच सेशन म्हणजे आपण स्टार्ट करतो. तर या प्रेयर्स म्हणजेच गुरुप्रणाम आपण करतो. गुरुला नमन करून आपण कोणत्याही गोष्टीला सुरू केला पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः.
नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरा भक्त वृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय हो राधा गोविंद राधे। जय हो गुरुदेव प्रभुपाद श्रील प्रभुपाद की जय। श्री राधा गोविंद की जय। हरे कृष्ण एव्हरीवन। तर आता सगळ्यांची रिक्वेस्ट आहे की चॅट बॉक्स मध्ये सध्या तुम्ही काहीही टाकू नका, कारण आता सेशन अटेंड करा, त्यानंतर परत आपण इंट्रोडक्शन घेऊया. ठीक आहे. आणि कधी जर तुमचा बाय चान्स सेशन मिस होतो तर रेकॉर्डिंग्स अवेलेबल असतील, YouTube वर अपलोड केल्या जातील आणि तिथून तुम्हाला त्या लिंक दररोज जो सेशन होईल त्याची लिंक तुम्हाला YouTube वर भेटेल आणि आम्ही ती ग्रुपवर अपलोड करू. ठीक आहे. पण माझ्या मते आपण सेशन झूम वरच अटेंड केला पाहिजे, कारण रेकॉर्डिंग आपण म्हणतो आम्ही ऐकू पण काही होत नाही ते, कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनात खूप जास्त बिझी आहोत, तर आपल्याला इतका वेळ भेटत नाही की आपण 1 तास सेशन ऐकू. तर त्यापेक्षा सेशन अटेंड केलेलं जास्त बरं आहे. तर रोज असा टायमर लावून घ्यायचा की हो मला सेशन करायचं आहे, की हो सेशनच करावं लागेल, अटेंड करूनच सगळं काही होईल व्यवस्थित असं. म्हणजे एक टायमर लावून घ्यायचं की हो मला रात्री 9 वाजता सेशन करायचंच आहे, माझा 1 तास मी इन्व्हेस्ट करेल. आवाज ऐकू येत नाही आहे तर ऍक्च्युली माईकवर तुम्ही क्लिक करा, तर तिथे तुम्हाला ऑप्शन येईल. ठीक आहे. त्यामुळे आवाज येत नसेल, कारण बाकीच्यांना आवाज येत आहे. तुम्ही ऍक्च्युली माईकवर क्लिक करून ऑडिबल होऊ शकतात. भूमिका माताजी प्लीज तुम्ही एक वेळा चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या की आपण कसं आवाज ऐकू शकतो. आय मीन हाऊ टू क्लिक अँड Yes, sure, Mataji. या प्लीज शेअर द स्क्रीन सो वी कॅन स्टार्ट द सेशन. तर इथे सगळे युथ उपस्थित आहे. तर एकदम मला स्वतःला एकदम प्युअर मराठी येत नाही, तर थोडे इंग्लिश वर्ड्स पण येतील तर तुम्ही अंडरस्टँड करू शकतात, कारण ऍज तुम्ही युथ आहात. अडल्ट्सच्या क्लासमध्ये त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो समजायला, पण ऍज अ युथ तुम्ही समजू शकतात. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. तर श्री राधा गोविंदच्या चरणात आधी नमन करूया आणि 18 दिवसात भगवद्गीता समजून घेऊया. तर हे इस्कॉन राधा गोविंद मंदिर मंगलोर करून उपस्थित आपण सगळे इथे आहोत आणि श्री राधा गोविंद टेम्पल कडून हे आयोजित आहे. नामनिष्ठा प्रभूजी हे इस्कॉन मंगलोरचे अध्यक्ष आहे. ठीक आहे. ज्यांच्यामुळे आज आपण हा कोर्स अटेंड करू शकतोय किंवा ज्यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल आहे आणि हे कोर्स सुरू झालं आहे. ठीक आहे. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांच्या दैवी कृपेच्या शिकवणीवर आधारित इस्कॉनचे संस्थापक आचार्य. अच्छा, मला एक प्रश्न आहे तुमच्याशी. तुमच्यामधून कोण कोण इस्कॉन टेम्पल मध्ये गेलं आहे? इस्कॉन टेम्पल मध्ये जे गेले असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका की येस आम्ही गेले आहोत किंवा आम्ही नाही गेले आहोत.
टाका लवकर. अच्छा, येस. जे गेले आहेत त्यांनी येस टाका, जे नाही गेले आहेत त्यांनी नो टाका. अच्छा, खूप लोक नाही गेले आहे, पण खूप लोक गेले आहे. ओके. तर जे गेले आहेत त्यांच्यासाठी मला एक प्रश्न, की तुम्ही जेव्हा गेले होते तिथे तर तुम्हाला हा जो स्क्रीनवर फोटो आहे श्रील प्रभुपादजींचा, तर तो तिथे दिसला होता का? म्हणजे श्रील प्रभुपादजींचा फोटो म्हणा किंवा त्यांची मूर्ती म्हणा, तुम्हाला तिथे दिसली होती का? येस ऑर नो? दिसली होती? येस. येस. तर इस्कॉन म्हणजेच इस्कॉनचं फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस. तर ज्यांनी इस्कॉनची प्रथा सुरू केली, म्हणजे ज्यांनी इस्कॉन सुरू केलं, जे इस्कॉनचे संस्थापकाचार्य आहेत ते आहे श्रील प्रभुपाद, AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. ठीक आहे. तर आता यांच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. बघा, श्रील प्रभुपाद जे होते तर यांच्या घरी आधीपासूनच ना भक्तीचा माहोल होता. म्हणजे सगळे ऑलरेडीच त्यांच्या घरी भक्ती करायचे. आधीपासूनच घरात भक्ती सुरू होती जेव्हा ते लहान होते तेव्हापासूनच. तर एकदा जेव्हा ते लहान होते तर म्हणजे जास्त लहान पण नाही, ऍज अ युथ वाटतं जेव्हा ते होते, तर त्यांच्या गुरुने त्यांना एक आदेश दिला होता की तुला छान इंग्लिश पण बोलता येते, तर आपण भारतात तर कृष्णाचा प्रचार केलाच आहे, पण आता तू काय करायचं, आता तू परदेशात जायचं, म्हणजे फॉरेन कंट्रीज मध्ये जायचं आणि तिथे सुद्धा तू कृष्णाचा प्रचार करायचा. मग श्रील प्रभुपादजींना ही गोष्ट म्हणजे त्यांना माहित होती की हो, मला एक दिवस जायचं आहे. मग ते 70 वर्षीय जेव्हा झाले, 70 वर्षाचे, तेव्हा त्यांना हे आठवलं की माझ्या गुरुने मला हा एक आदेश दिला आहे. तेव्हापर्यंत त्यांनी भारतात खूप भक्तीचा प्रचार ऑलरेडी केलेला होता. पण तेव्हा ते बोलले की मला फॉरेन कंट्रीला जायचं आहे. आणि तेव्हा त्यांच्या सोबत जे लोक काम करीत होते, म्हणजे जसं आपण बघतो ना की एक जे प्रभूजी आपण बघतो इस्कॉन मध्ये, तर त्यांच्यासोबत अजून खूप लोक असतात त्यांच्या हेल्पसाठी, ज्यांनी दीक्षा घेतलेली असते. तर ते बोलले की तुम्ही आता नाही जाऊ शकत प्रभूजी, कारण तुमचा वय खूप झालेला आहे, तर तुम्ही कसं काय जाणार? तर प्रभूजी बोलले नाही, म्हणजे श्रील प्रभुपादजी बोलले नाही, मला तर जायचंच आहे. का? कारण हा माझ्या गुरुचा आदेश आहे. आता त्यांनी असं सांगितलं तर श्रील प्रभुपादजी ज्या जहाजमध्ये सामान लोड होऊन जातो, ट्रान्सपोर्ट होतो ना, तर ज्या शिप मध्ये सामान ट्रान्सपोर्ट होतो, गुड्स जातात, प्रोडक्ट्स, तर त्या शिप मध्ये श्रील प्रभुपादजी गेले होते. त्यांना त्या शिप मध्ये हार्ट अटॅक सुद्धा आले, पण तरीही ते सर्व्हाइव्ह करीत होते. आणि त्यांनी सुरू केलं अमेरिकापासून. तर असं करीत करीत ते अमेरिकाला गेले. त्यानंतर त्यांनी एक आपण म्हणूया जसं की एक आपल्या घराच्या आजूबाजूला आपण बघतो छोटे वगैरे गार्डन असतात, हे ना, तर त्या गार्डन मध्ये ते गेले आणि त्या गार्डन मध्ये त्यांनी भक्ती केली. म्हणजे त्या गार्डन मध्ये जाऊन त्यांनी तिथे बसले ते आणि त्यांनी कीर्तन सुरू केलं. तर मग तिथल्या लोकांना वाटलं की हे काय सुरू आहे, तर ते लोक पाहायला लागले की अरे हो, हे काहीतरी करताय, काहीतरी बोलताय. मग त्यानंतर हळूहळू त्यांनी आपल्या वेगवेगळ्या म्हणजे पुस्तकं लिहिली, बॅक टू गॉड हेड या सारख्या, म्हणजे खूप साऱ्या पुस्तक लिहिल्या, सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, हे ना, आणि खूप सारे पुस्तक लिहून त्यांनी तो प्रचार केला. आणि हळूहळू भक्ती मग सुरू केली. हळूहळू कृष्णाचा प्रचार तिथे सुरू झाला. हळूहळू लोकांना इंटरेस्ट येऊ लागला. ठीक आहे. पुढे बघा, ते खूप साऱ्या ठिकाणी त्यांनी प्रवास केलेला आहे. आपण पाहू शकतो, टाइमलाईन तुम्हाला दिलेली आहे, श्रील प्रभुपादजींनी किती प्रवास केला आहे याबद्दल. ठीक आहे. एक छोटासा व्हिडिओ आहे, आपण तो पाहू.
कृष्णपृष्ठाया भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यादेशतारिणे। येस. हरे कृष्णा. तर इथे आपण पाहू शकलो की त्यांनी कसं प्रवास केला, कुठे कुठे ते गेले होते आणि हळूहळू कसा त्यांनी कृष्णाचा प्रचार केला. ठीक आहे. तर पुढे बघूया. हे जे तुम्हाला विग्रह दिसत आहे श्री श्री राधा गोविंदचं, तर हे मँगलोर मध्ये स्थित आहे. जर तुम्ही तिथे राहत असणार तर तुम्ही अवश्य तिथे जा आणि तिथे दर्शन घ्या. मँगलोर येथे स्थित श्री श्री राधा गोविंद मंदिर, कोकोनट गार्डन रोड, टोलगेट कादरी, मंगळूर कर्नाटका मध्ये स्थित आहे. इथे तुम्हाला लोकेशन दिली आहे. मंदिराचे अध्यक्ष एच.जी. नामानिष्ठदास प्रभूजी, त्यांनी बीटेक IIT कानपूर वरून केलं आहे. ठीक आहे. आता भगवद्गीता. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मानला होता आणि हे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. म्हणजे भगवद्गीताला एका प्रकारे आपण म्हणूया एक महाकाव्य आहे आणि हा असा पुस्तक आहे की ज्यात आपल्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं भेटतात. आता खूप जणांनी तर ही गोष्ट ऐकूनच ते सेशन अटेंड करायला आले असतील की मला पण जाणून घ्यायचं आहे की खरंच भगवद्गीताचा हा सेशन अटेंड करून मला माझ्या प्रश्नाची उत्तरं भेटतील का. रिअल लाईफ मध्ये आपलं अस्तित्व काय आहे, आपण या जगात का आलेलो आहोत, आपला पुढे मोटिव्ह काय आहे, आपल्याला एक्झॅक्टली या जगात येऊन करायचं काय आहे, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला उत्तर भगवद्गीतेमधून भेटतं. ठीक आहे. जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो, असं महात्मा गांधी स्वतः बोलले आहेत. त्यांनी स्वतः भगवद्गीताचं अध्ययन केलं आहे आणि ते बोलले की नवीन आनंद आपल्याला प्राप्त होतो दररोज, काही ना काही नवीन आनंद आपल्याला प्राप्त होतो. त्यानंतर जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचे चिंतन करतो तेव्हा बाकी सर्व काही अनावश्यक वाटते. अल्बर्ट आइन्स्टाईन, ठीक आहे, जे सायंटिस्ट आहे ते सुद्धा ही गोष्ट एक्सेप्ट करता आहे की जेव्हा मी भगवद्गीता वाचली होती, जेव्हा मला कळालं की हे भगवानचं म्हणजेच देवाचं कसं क्रिएशन आहे, त्यांनी हे जग कसं बनवलेलं आहे, तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी मला अनावश्यक वाटतात. म्हणजे बाकीच्या गोष्टीत काहीच अर्थ नाहीये, फक्त यात अर्थ आहे की देवाने या सृष्टीला कसं बनवलेलं आहे. आता बघा, तुम्ही जेव्हाही भगवद्गीता पुस्तक घेतात म्हणजे बाय करतात तर त्यावर लिहिलं असतं, जर तुम्ही इस्कॉनची भगवद्गीता घेणार, कुठूनही घ्या, कोणत्याही इस्कॉन वरून घ्या, तर त्यावर लिहिलेलं असतं, इस्कॉनची भगवद्गीतावर लिहिलेलं असतं जशी आहे तशी. इंग्लिश मध्ये घेणार तर भगवद्गीता ऍज इट इज, हिंदीमध्ये घेणार तर भगवद्गीता भगवद्गीता ऍज इट इजच आहे. तर म्हणजे जशी तुम्ही भगवद्गीता घेणार त्यानुसार, मराठीत घेणार तर भगवद्गीता जशी आहे तशी. ठीक आहे. तर तुटलेल्या केबलने फोन चार्ज केल्यास तो खराब होतो. ते योग्य डेटा ट्रान्सफर साठी देखील वापरले जाऊ शकत नाही. हे स्रोत आणि प्राप्तकर्ता याच्यातील संपर्काच्या अभावामुळे आहे. त्याचप्रमाणे कृष्णाचा संदेश शिष्यांच्या उत्तराधिकाच्या अखंड साखळीतून आला पाहिजे. बघा, एक बेसिक गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला कोणता तरी डाटा, फोन मधला डाटा जर आपल्याला आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करायचा आहे, पण जर आपली कॉर्ड जी असते ती कॉर्ड जर तुटलेली आहे, तर मला सांगा तो डाटा ट्रान्सफर होईल का?
ऑब्व्हियसली नाही होणार. तर त्याचप्रमाणे ही जी भगवद्गीता आहे ही गुरु परंपरेने आलेली आहे. म्हणजे कृष्णाकडून पुढे पुढे येत येत श्रील प्रभुपादजींकडे आली आणि त्यांच्याकडून मग आपल्याला ही भगवद्गीता ऐकायला भेटत आहे. ही एका गुरु परंपरेने सुरू आहे ही प्रथा. म्हणजे ही एक चेन आहे. जसं की तुम्ही आहात. फॉर एक्झाम्पल बघा, की मी आहे, मग पुढे जाऊन माझी मुलं होतील, मग माझ्या मुलांची मुलं होतील, तर ही एक चेन सुरूच राहते. जसं तुम्ही आहात, तुमचे पप्पा आहे, मग त्यांचे वडील असतील, मग त्यांचे वडील असतील, मग त्यांचे वडील असतील, ही परंपरा सुरूच होती. ही अखंड राहते. ही तुटते का? नाही तुटत. त्याचप्रमाणे ही जशी सायकल सुरू आहे, त्याचप्रमाणे भगवद्गीता सुद्धा गुरु परंपरेने सुरू आहे. आणि हे ज्ञान एकाहून एक पुढे पुढे जात आहे. ठीक आहे. गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. गीतेचा पद्धतीशीर अभ्यास करण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागेल. 18 दिवसात आम्ही ते करू शकत नाही, तर आम्ही कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करत आहोत. तर उद्देश आहे गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार करणे. तर आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं, की आपल्याला गीता शिकायला पूर्ण 1 वर्ष लागतो. आपण 18 दिवसात गीता शिकवू शकत नाही. पण मात्र एक प्रवाह काय आहे, एक आपल्याला समजून घेता येईल, की सगळ्या चॅप्टरमध्ये एक्झॅक्टली दिलेलं काय आहे आणि एका प्रकारे पूर्ण सारांश आपण भगवद्गीतेचा यातून समजून घेणार आहोत. आणि नंतर जेव्हा तुम्ही पुढे अजून शिकत जाणार, 18 डेज कोर्स झाला, की पुढे अजून लेव्हल आहे तुम्हाला. तेव्हा ज्या तुम्ही पुढच्या लेव्हलमध्ये जाणार, तर तुम्हाला अजून डीपली भगवद्गीता शिकवली जाते. याच प्रकारे. आणि तेव्हा तुम्हाला आताचं जे 18 दिवसात तुम्ही शिकले आहे, तेव्हा तुम्हाला लक्षात येणार, की हो, माताजींनी असं सांगितलं होतं, असं झालेलं आहे भगवद्गीतामध्ये. या ज्ञानबद्दल कृष्ण बोलले आहेत. ठीक आहे? त्याप्रमाणे. तर गीतेतील वेगवेगळे श्लोक आहे बघा. कृष्णाने 575 श्लोक ते बोलले. अर्जुन 83 श्लोक बोलला. संजय 41 श्लोक बोलला आणि धृतराष्ट्र मात्र 1 श्लोक बोलला. ठीक आहे. तर भगवद्गीतामध्ये आपण एक्झॅक्टली काय काय गोष्टींची चर्चा करणार आहोत, तर ईश्वर काय आहे म्हणजे कृष्णा, जीव काय आहे म्हणजे आपण, ही प्रकृती काय आहे, प्रकृती म्हणजेच काय की तुम्ही जिथे आता राहत आहात, याला एक प्रकृती म्हणजे याला मटेरियल वर्ल्ड सुद्धा म्हणतात, ज्या जगात आपण राहत आहोत. ते म्हणजे एक्झॅक्टली काय, काळ म्हणजे काय की भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, ह्या काळात घडलेल्या गोष्टी किंवा काय घडणार आहे, या सगळ्या गोष्टी काय आहे, कर्म काय आहे, माझं कर्म काय आहे, माझं काम काय आहे, हे आपण भगवद्गीतेमध्ये समजून घेणार आहोत. अनंत काय आहे आणि तात्पुरते काय आहे, हे सुद्धा समजून घेणार आहोत. तर बघा, ईश्वर काय आहे म्हणजेच कृष्णा, प्रकृती काय आहे की या प्रकृतीमध्ये आपण आता राहत आहोत, जीव काय आहे तर आपण सगळे जीव आहोत ज्यामध्ये कृष्णाचं प्रेझेन्स आहे, काळ म्हणजेच वेळ आणि कर्म म्हणजे काय कर्म आपण करीत आहोत. तुम्ही आता काय कर्म करीत आहात, तुम्ही आता भगवद्गीतेचं चिंतन करीत आहात. तुम्ही कोणत्या प्रकारचं कर्म करीत आहात हे तुम्हाला दिसतं. ठीक आहे. पुढे भगवद्गीतेची पार्श्वभूमी. अर्जुनाचा भ्रमनिरास आणि भ्रमाचे स्वरूप ही कृष्णाची मांडणी समजली पाहिजे. अर्जुनाचा गोंधळ नसता तर त्याला सोडविण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरजच उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता असला तरी तो सर्वांच्या हितासाठी आहे. बघा, मला एक गोष्ट सांगा, जितकं तुम्हाला अर्जुन बद्दल माहित असेल, तर अर्जुन हा असा व्यक्ती होता की तो एक छान धनुर्धर होता. त्यात खूप म्हणजे एका प्रकारे तो बुद्धिमान सुद्धा होता आणि त्याला सगळ्या प्रकारचं नॉलेज होतं. आणि असं म्हणजे अर्जुनमध्ये कोणत्याच प्रकारचा अवगुण नव्हता. हे ना? तर इतक्या सगळ्या गोष्टी असूनही असं काय झालं, की अर्जुन जो आहे तो भ्रमात पडला. तो भ्रमात पडला तर कृष्णाला इतकी मोठी भगवद्गीता बोलावी लागली.
आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की देवाने म्हणजेच कृष्णाने फक्त 45 मिनिट्स मध्ये भगवद्गीता बोलली होती अर्जुनला. 45 मिनिट्स मध्ये भगवद्गीता झाली होती आणि त्यानंतर युद्ध झालं. पण मात्र आपल्याला ते समजण्यासाठी वेळ लागतो, 1 वर्ष लागतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की अर्जुनचा जो आहे तो एक मोटिव्ह आहे फक्त, की अर्जुनमुळे भगवद्गीताचा ज्ञान आपल्यापर्यंत येऊ शकेल म्हणून ही भगवद्गीता झालेली आहे. आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी कृष्णाने भगवद्गीता अर्जुनला सांगितली आहे. ठीक आहे. अर्जुनाचा असमंजसपणा. कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ चालवला. अर्जुन कुरुक्षेत्राची लढाई लढण्यास तयार नव्हता. तो श्रीकृष्णाच्या शरण गेला आणि परिणामी ही भगवद्गीता बोलली गेली. अर्जुन जो होता, असमंजस म्हणजे कन्फ्युजन. अर्जुन जो होता तो कन्फ्युजन मध्ये होता. त्याला कळत नव्हते की मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. त्याला कळत नव्हते की मी युद्ध केले पाहिजे की नाही केले पाहिजे. महाभारत सगळ्यांनी पाहिली असेल इथे. ज्यांनी नाही पाहिली आहे तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की हा महाभारतचा भाग आहे भगवद्गीता. हा सेपरेट आहे पण ठीक आहे, महाभारतचाच भाग आहे. पण त्यात कसं आहे की कौरव असतात, पांडव असतात, त्यांच्यात युद्ध होणार असतो. हे सगळे भाऊबंदच असतात, रिलेटिव्ह भाऊबंदच असतात आणि भाऊबंदांमध्ये हा झालेला युद्ध असतो. तुम्ही मला सांगा की तुमच्या अपोजिटला तुमचा भाऊ उभा आहे, तुमच्या काकाचा मुलगा, आणि तुम्ही या बाजूला उभे आहात. मला सांगा युद्ध करताना तुम्हाला काहीही त्याच्याबद्दल फिलिंग्स येणार नाही, तुम्हाला वाटणार नाही की मी त्याला मारलं पाहिजे. काय वाटेल मनात येणार असं की मी त्याला खरंच मारलं पाहिजे, की असं येणार मनात की नाही मी याला नाही मारलं पाहिजे. तर आपल्यात सुद्धा हे असमंजसपणा येईल, म्हणजे आपल्याला सुद्धा कन्फ्युजन होईल की एक्झॅक्टली मी काय केलं पाहिजे. समोरचा कितीही मूर्ख असला तरीही तो आपला परिवारजन आहे असा आपण विचार करू, ज्याप्रमाणे अर्जुन करतोय. तर अर्जुन हा कन्फ्युज झाला, त्यामुळे कृष्णाला भगवद्गीता बोलावी लागली. प्रत्येक प्रवास एका पायरीने सुरू होतो. गीतेच्या गुणवादाचा प्रवास सुरू करूया. स्वागत आहे. तर आपण काय करणार आहोत, एकदमच जसं पायरींवर आपण चढतो बघा, स्टेअर्सवर, तर एकदमच असं 2-3 पायरी सोडून चढतो का? कोणी कोणी चढतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण चढताना कधी 2-3 पायरी एकसोबत चढतोय आणि पडले बिडले तर काय होणार? हे ना, पडू पण शकतात ना. तर म्हणून काय म्हणतात की एक पायरीवरून हळूहळू चढायला पाहिजे. त्याचनुसार आपण काय करणार आहोत, हळूहळू बेबी स्टेप्स घेऊन हळूहळू वरती चढणार आहोत आणि हे ज्ञान प्राप्त करणार आहोत. ठीक आहे. गीता महात्म्य. सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत आणि गायीचे दूध देणारे भगवान श्रीकृष्ण आहे. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधी भोक्ता दुग्धम गीता मृतम महत. म्हणजेच काय की जी सगळी उपनिषदे आहे ती गायीप्रमाणे आहे आणि गायीचे दूध देणारे भगवान श्रीकृष्ण आहे, जे नंदांचे पुत्र आहे. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. म्हणजे एका प्रकारे इथे संकल्पना मांडलेली आहे की कृष्ण जे आहे हे गायी आहे, ते आपल्याला दूध देत आहे. अर्जुन हा वासरू आहे जो ऐकतो आहे आणि आपण मात्र ते दूध पिणारे भक्त आहोत, जो हा अमृत घेत आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत. मी तुम्हाला सांगते खरंच की तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात की तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहात. तुम्हाला सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की पुढे पर्यंत तुम्ही जा. ठीक आहे. ठीक आहे. आपला फर्स्ट चॅप्टर आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाचा विलापाचा योग. बघा, एक आता हे इमेज मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, एकाच दृश्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया. हे अर्जुन आहे जो मध्यभागी तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. साईडला जो तुम्हाला वरती कोपऱ्यावर दिसत आहे ते धृतराष्ट्र आहे आणि खाली दुर्योधन आहे. ठीक आहे. तर सगळे तुम्ही ओळखतात या
आता हा आपल्या भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे. इथून भगवद्गीता सुरू होते. धृतराष्ट्र वाचा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजयः. म्हणजेच हे संजयला म्हणत आहे धृतराष्ट्र, हे संजय, युद्धभूमीत लढण्याच्या इच्छेने एकत्र झालेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांची काय प्रतिक्रिया आहे. म्हणजे काय की धृतराष्ट्र विचारत आहे की माझे पुत्र जे आहे म्हणजेच कोण, कौरव, आणि पांडूचे पुत्र आहे म्हणजेच कोण, पांडव, यांची काय प्रतिक्रिया आहे, हे नेमकं काय करीत आहे. ठीक आहे. तर हा धृतराष्ट्र जो असतो त्याला काही दिसत नाही, तो आंधळा आहे. आणि त्यानंतर जो संजय आहे याला गुरुजवळून दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे की तो सगळं काही पाहू शकतो, की सगळं काय होत आहे, दोघी साईडला काय होत आहे हे तो पाहू शकतो. ठीक आहे. तर मला एक सांगा की जो धृतराष्ट्र आहे त्याचे पुत्र कोण आहे, कौरव आहे, आणि पांडूचे पुत्र कोण आहे, पांडव आहेत. धृतराष्ट्र आणि पांडू दोघी भाऊ आहेत. तर मला सांगा, जसं तुमच्या घरात असेल की तुमच्या वडिलांचे पण भाऊ असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा तर त्यांच्या मुलासारखेच झाले ना, आहे की नाही बरोबर. तुमच्या वडिलाच्या भाऊसाठी तुम्ही सुद्धा त्यांच्या पुत्रासारखे झाले ना, मुलासारखेच झाले ना. तर इथे काय केलं आहे, धृतराष्ट्राने भेद दाखवला आहे की माझे पुत्र वेगळे आहे आणि पांडूचे पुत्र वेगळे आहे. ठीक आहे. त्यानंतर काय झालं की जो दुर्योधन आहे त्याला अचंबा वाटला. आता काय झालं की तो आपल्या गुरुकडे गेला आणि बोलला, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. म्हणजेच कोण की द्रुपद पुत्र, द्रौपदीचा जो पुत्र आहे, अर्जुनचा जो पुत्र आहे, त्याने या सेनाची व्यूहरचना केलेली आहे. तर तुम्ही पहा की त्याने किती व्यवस्थितरित्या ही केलेली आहे. आता काय झालेलं आहे, इथे हा दुर्योधन घाबरलेला आहे. आता याला भय वाटतोय की एक्झॅक्टली काय होणार. ठीक आहे. पुढे बघा. सघोषोधार्थ राष्ट्रानां हृदयानि व्यदारयत नवश्य पृथ्वी चैव तुमुलोभ्य नुदादयनम. हा विविध प्रकारच्या शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्राच्या पुत्राचे हृदय विदीर्ण झाले. त्यानंतर काय झालं की शंखनाद झाला, शंखाचा नाद झाला, शंखनाद झाला. ठीक आहे. अर्जुनचा देवदत्त शंख आणि कृष्णाचा पांचजन्य शंख. तर सगळ्यांनी आपले शंखनाद केला. तर शंखनाद ऐकून जे कौरव आहे ते घाबरून गेले, फक्त शंखनाद ऐकून. बघा, ज्याला माहिती आहे ना की मी चुकीचा आहे, ज्याला ही गोष्ट ऑलरेडी माहित असते ना की मी चुकीचा आहे, तर त्याला हे कळतं की मीच हारणार आहे, मी जिंकणार नाही. पण ज्याला हा कॉन्फिडन्स आहे की मी बरोबर आहे, मी काही चुकीचे कर्म आजपर्यंत केलेले नाही, तर तोच जिंकतो. ठीक आहे. मला सांगा, जर कौरवांनी काही पाप केलाच नसता तर त्यांना हा भय असला असता का की आम्ही युद्धात हारू? युद्धच झाला नसता ना एका प्रकारे, बरोबर. आता तुम्हाला मी सांगू इच्छिते की ऑलरेडी अर्जुनच युद्ध जिंकणार आहे हे सिद्ध झालेलं होतं. तर कसं काय, पहिली गोष्ट तर युद्ध होत होता धर्मक्षेत्रामध्ये. तर मला सांगा, ज्या क्षेत्राचं नावच धर्म आहे तर तिथे अधर्म जिंकणार का? नाही. दिव्य रथ होता अर्जुनकडे, कपिध्वज होता. कपिध्वज म्हणजे जे फ्लॅग होतं त्यात हनुमानचं चिन्ह होतं. म्हणून जिथे राम आहे, जिथे कृष्ण आहे, तिथे हनुमान असेलच. शंखनाद झाला. गांडीव धनुष होतं अर्जुनकडे. त्या दिवशी तप्त जीविता होती. त्या दिवशी मोक्षदा एकादशी होती. आणि जिथे कृष्ण आहे, जिथे नारायण आहे, तिथे भाग्यलक्ष्मी सुद्धा कृष्णासोबत असेलच. आणि ऋषिकेशा,
ऋषिकेश म्हणजे सगळ्यात मोठा अर्थ, सगळ्यात मोठा रिझन आहे कृष्णा, प्रेझेन्स ऑफ कृष्णा. जिथे कृष्णाचं प्रेझेन्स असेल तर तिथे तर धर्मच जिंकेल. आता काय झालं ना, की अर्जुन कृष्णाला बोलला, की तुम्ही हा जो रथ आहे, हा तुम्ही दोघी सैन्याच्या मध्ये घेऊन चला. म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे, की माझ्या समोर जे आहे, माझ्या समोर जे युद्ध करणार आहे, ते कोण-कोण आहेत. आता हे अर्जुनला जाणून घ्यायचं आहे. तर जसाच रथ मध्ये घेऊन गेले कृष्णा, अर्जुनने सगळ्यांना पाहिलं, की त्याचे गुरुजन आहेत, त्याचे वडील समान लोक आहेत, त्याचे भाऊ आहेत. हे सगळं जसंच त्याने पाहिलं, तर तो रथच्या साईडला जाऊन बसून गेला. आणि काय काय दिसलं त्याच्यातून? त्याला त्याच्या मनात होती करुणा. सगळ्यांबद्दल त्याला करुणा होती. त्याला माहित होतं, की मी हा युद्ध करेल तर मला कोणत्याच प्रकारचा आनंद प्राप्त होणार नाही. त्याला वाटत होतं, की ही प्रतिक्रिया पापी प्रतिक्रिया आहे. त्याला वाटत होतं, की कौटुंबिक परंपरांचा नाश होत आहे. आणि असमंजस म्हणजेच कन्फ्युजन. या सगळ्या गोष्टींमुळे त्याला वाटत होतं, की मी हा युद्ध केला नाही पाहिजे. म्हणजे तो काय देत होता? एक्सक्युजेस देत होता. तो असं सांगत होता, की नाही मी हा युद्ध नाही करू शकत. कारण त्याला सगळ्यांसाठी करुणा आहे. करुणा भाव आहे त्याच्या मनात. दयाभाव आहे त्याच्या मनात. त्याला माहिती आहे जर मी हा युद्ध जिंकला सुद्धा तर मला काय प्राप्त होणार? तर मला साम्राज्य जरी प्राप्त झाला तर माझे जे घरदार आहे ते तर संपून जाईल ना. मग मी त्या पैशांचंच म्हणजेच त्या साम्राज्याचं काय करणार? त्यानंतर हे पापी प्रतिक्रिया आहे. माझ्याच घरच्यांना मारून मला कोणतं सुख प्राप्त होईल? कौटुंबिक परंपरांचा नाश होत आहे. मीच माझ्या घरदारांना मारणार तर यात सगळं परंपरा सुद्धा नष्ट होत आहे. असमंजस आहे, कन्फ्युजन आहे मला, की मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. मला हे युद्ध नाही करायचं आहे असं म्हणून अर्जुन साईडला बसून गेला. आणि याने ह्या सगळ्या गोष्टी कृष्णाला सांगितल्या. तर आपण कशाशी संबंधित असू शकतो? म्हणजे जसं जर तुम्हाला यासारखी सिच्युएशन आली, तर तुमच्या मनात सुद्धा या भावना येतील ना, करुणा येणार. म्हणजे आपण बघा, आपण रस्त्याने जात असतो आणि एखाद्या गरीबाला पण आपण पाहतो, तर आपल्या मनात करुणा भाव येतो, की हा बिचारा कसा राहत असेल, कसं सर्व्हाइव्ह करत असेल, कसं काय याला रोजचं म्हणजे काय खायला भेटत असेल याला रोज, असं आपल्याला वाटतं. आणि मला तेच सांगा, की जे टॉप क्लास लेव्हलला लोकं आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे सगळं काही आहे, तर ते आपला विचार करतात का? नाही करत. तर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? कुठं करुणाभाव दाखवली पाहिजे? बघा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कन्फ्युजन. जर तुम्ही कोणत्या गोष्टीत कन्फ्युज्ड आहात, म्हणजे तुम्हाला कळत नाही, की मी काय केलं पाहिजे, तर ते चुकीचं आहे. कन्फ्यूज मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला पुढे जाण्यासाठी हा कन्फ्युजन साइडला करूनच जावं लागेल. जसं की मी तुम्हाला सांगते, की मला यात कन्फ्युजन आहे, की मी डॉक्टर बनायचं की मी इंजिनिअर बनायचं. तर मग काय केलं पाहिजे मी, की ज्यात मला इंटरेस्ट आहे, ज्यात माझी स्किल चांगली आहे, त्यात मी जाणार ना. कन्फ्युज्ड राहून काय फायदा आहे? आणि जर मी कन्फ्युजनमध्ये काही वेगळंच चूज केलं, तर मग काय होणार आहे? माझंच नुकसान होईल. याप्रमाणे. तर याप्रमाणे सॉरी. तर याप्रमाणे आपण पाहिलं, की अर्जुनाने कशी सैन्याचे निरीक्षण केले. धृतराष्ट्राची चौकशी, दुर्योधनाची भीती, शंख फुंकणे, अर्जुनाचे निरीक्षण आणि अर्जुनाने युद्ध न करण्याची कारणे कृष्णाला सांगितली. या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिल्या. बघा फर्स्ट चॅप्टर मध्ये इतक्याच गोष्टी आहेत, ज्या कव्हर अप झालेल्या आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तर या प्रकारे जो फर्स्ट चॅप्टर आहे त्यात फक्त इतक्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, की कशा प्रकारे अर्जुनाच्या मनात भाव उत्पन्न होतात, करुणा भाव उत्पन्न होतो, असमंजस उत्पन्न होतो, याप्रमाणे.
तर हे खूप इझी कॉन्सेप्ट आहे बघा. माझं आणि सगळ्यांचं कोणत्याही टीचरचं हाच मोटिव्ह असेल की ते सिम्पली तुम्हाला भगवद्गीता एक्सप्लेन करू शकतील. ठीक आहे. आणि या प्रकारे आपला हा फर्स्ट चॅप्टर इथेच संपतो. फर्स्ट चॅप्टर मध्ये तुम्हाला हेच दिलेलं आहे. जर तुम्ही आता डिटेल मध्ये सुद्धा वाचायला गेले तर तुम्हाला या गोष्टी त्यात भेटतीलच. ठीक आहे. तर याप्रमाणे आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे इथे संपतो. आतापर्यंत कृष्णाची यावर काहीच प्रतिक्रिया नाहीये, ते काहीही बोलले नाहीये. अर्जुनलाच त्यांनी फक्त सगळं काही बोलायला दिलेलं आहे. पण आता मात्र उद्या सेकंड चॅप्टर मध्ये अर्जुनच्या जे प्रश्न आहे किंवा अर्जुनला जो असमंजस आहे यावर कृष्णा बोलतील. यावर कृष्णा आपली प्रतिक्रिया देतील. ठीक आहे. ओके. हरे कृष्णा एव्हरीवन.